नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. इथं आमची दिवसाची सुरुवात अशा प्रकारे छानशी होते. इथे आमच्या गॅलरीमध्ये रोज सकाळी चिमण्या चिवचिव करत, त्यांच्या पंखांचा आवाज फडफड असा आवाज करत आम्हाला जागे करतात. अशी आमची रोजचीच दिवसाची सकाळ सुरुवात होते. तर आज मी इथे एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती आहे एग फ्रँकी. तर घरीसुद्धा तुम्ही इझी बनवू शकता. बाहेरचे मैद्याची फ्रँकी खाण्यापेक्षा गव्हाची फ्रँकी घरच्या घरी बनवून खाणं कधीही आरोग्यासाठी चांगलं. तर हे बघा, मी इथं गव्हाचं पीठ भिजवून घेतलं आहे, जसं आपण चपातीला भिजवतो तसं. आणि इथे वाटीमध्ये अंडं फोडून घेतलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तिखट, मीठ सगळं ॲड केलं आहे. तर आपण चपाती बनवतो त्या पद्धतीनंच चपाती वगैरे लाटून घ्यायची आणि ती तव्यावर कशी भाजायची ह्याची मी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पहा, मी आता भाजायला घेतली आहे चपाती. तर ही चपाती एकाच बाजूनं फक्त भाजायची. एक साईडला थोडीशी कच्ची ठेवायची, म्हणजे एक वेळच भाजली ना, ती पलटली ना, मग परत नाही त्याला हे करायचं, गरम करायचं. एकाच साईडला चांगली भाजून घ्यायची आणि एका साईडला थोडी अर्धी कच्ची अशी ठेवायची, कारण नंतर आपण त्या अंड्यांसोबत परत एकदा त्याला भाजणार आहोत. त्याच्यामुळं थोडी कच्चीच ठेवायची. हे पहा, मी आता जशी प्रोसेस करते ना, त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या. म्हणजे हे बघा, मी एक वेळच पलटवलं आणि तेल लावून घेतलं. मग आता ह्या बाजूला मी परत पलटवणार नाही, कारण त्या साईडला ज्या साईडला तेल लावलं होतं त्या साईडला मी चांगलं भाजून घेणार आहे आणि ह्या साईडला मी असंच ठेवणार आहे. हे पहा, ह्या साईडला एक साईडलाच भाजली आणि एक साईडला कच्ची राहिली. तर चला आता आपण फ्रँकी बनवायला घेऊ. तर फ्रँकी बनवताना पहिल्यांदा आपण जसं ऑमलेटची पद्धत कशी असते, आपल्या तव्यावरती तेल टाकून ऑमलेटचं हे टाकायचं, पसरवायचं, तसं त्या पद्धतीनंच पसरवून घ्यायचं हे मी जे बनवले आहे ते. आणि मग त्याच्यावर जी आपली चपाती असते ती घ्यायची. हे असं मी पसरून घेते. 1-2 सेकंदच फक्त याला असं पसरून घ्यायचं टाकल्यानंतर तव्यावरती. जास्त पण वेळ नाही घालवायचा. आणि ही मी चपाती बनवली ही वरची बाजू जी कच्ची आहे ती, आणि ही भाजलेली बाजू आतली. तर भाजलेली बाजू आतल्या बाजूला करायची आणि असं प्रेस करून घ्यायचं. प्रेस करून घेतल्यावर कसं अंडं आतमध्ये चपातीमध्ये मुरलं जातं. मग थोडंसं तेल लावायचं त्याच्यावरती आणि तेल लावल्यानंतर बघा पलटून घ्यायचं. आता आतली चपातीची बाजू भाजली असल्यामुळं जास्त वेळ काय भाजायची गरज नाही. बरोबर अंडं त्याच्यामध्ये मुरलं जातं आणि त्याच्यात तिखट मीठ वगैरे घातले आहेत ते चपातीमध्ये मुरले जातात. आणि त्या साईडची बाजू चांगली भाजून घ्यायची. हे पहा, आपल्या इथं एग फ्रँकी तयार आहे. तर तुम्ही पण जरूर करून बघा, घरच्या घरी, आणि पौष्टिक छान आहे आणि एकदम छान लागतं. कधीतरी वेगळं ट्राय केलं पाहिजे, बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बरे. तर आमची जेवणं वगैरे झाली दुपारची आणि हे बघा, बघू शकताय तुम्ही ओट्यावरती किती पसारा झालेला आहे. आता हा पसारा मला आवरायचा आहे. तर मी आता ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेणार आहे आणि भांडी वगैरे आवरून मगच थोडासा आराम करणार, कारण की असं ठेवून आराम करणं बरं वाटत नाही. म्हणजे मला तरी झोपसुद्धा लागणार नाही असा पसारा ठेवला की. म्हणून मी ते आवरायला घेतलं आहे. तर मी भांडी वगैरे सगळं ओटा वगैरे साफ करून घेतला आणि भांडी सगळी घासायला घेतली. मी तुम्हाला दाखवते स्वच्छता केल्यानंतर कसं दिसतं आणि स्वच्छता करायच्या आधी कसं दिसलं. तुम्ही बघितलाच आता स्वच्छता करायच्या आधी कसं दिसत होता ओटा, आणि स्वच्छ केल्यानंतर कसा दिसतो तुम्ही बघाच आता. तर माझी इथं सगळी भांडी घासून झाली आहेत. बायकांना कसं किचनमध्ये स्वच्छताच जास्त आवडते. हे पहा, तुम्ही बघू शकताय आधीची ओट्याची अवस्था आणि आत्ताची बघा. भांडे वगैरे सगळं स्वच्छ केलं की कसं घराला आणि मनाला प्रसन्नता लाभते. छान वाटतं आपल्या घरामध्ये असं स्वच्छता असली की. मला तर स्वच्छता खूप आवडते. तर बघा मंडळी, दुपारी पाऊस गेला होता आणि ऊन पडलं होतं. कसं एकदम फ्रेश वातावरण झालं होतं, छान वाटत होतं असं वातावरण. पण गरम पण होत होतं. लगेच मुंबईमध्ये कसा पाऊस थोडा जरी कमी झाला तर लगेच. हे पहा मंडळी, दुपारी मी माझं दरवाजावरचं तोरण चेंज करण्यासाठी बघितलं ओपन करून कपाटामध्ये. तर मला बाकीचे पण तोरण सापडले. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला आहे, तो जाऊन पाहिजे तुम्ही पहा. जवळून मी व्हिडिओ केलेला आहे की मी बनवलेले सगळे तोरण डिझाईन त्याच्यात दाखवले आहेत. तरीसुद्धा मी आता तुम्हाला म्हणजे सापडले म्हणून मी तुम्हाला दाखवायला घेतलं.
की म्हटलं दाखवावं. आणि अजून एक मजा पण आहे जी मी स्वतःच्या हाताने विणली होती, त्याची खूप आठवण मोठी आहे आणि ती मी तशीच जपून ठेवली आहे, ती तुम्हाला दाखवते. हे पहा, हे एक मी विणलं होतं गणपतीसाठी लावण्यासाठी नाही का दरवाजाला. खूप छान तोरण आहे. आणि ही तोरण मी कधी विणली आहेत माहिती आहे का? जवळजवळ आता आमच्या लग्नाला 17 वर्ष झाली, तशी 16 वर्ष झाली त्या तोरणांना. मी तेव्हा विणलेली आहे. हे गणपतीचं आहे. हे असंच मोत्यांचं विणलं होतं मी. खूप आवड होती मला. आणि कसं पहिली तेव्हा मुलं नव्हती, काय नव्हती, टाइमपास होण्यासाठी म्हणून आम्ही क्वार्टर्समध्ये विणत बसायचो सगळ्या बायका. आणि क्वार्टर्समध्ये कसं असतं माहिती आहे का, ज्यांचे मिस्टर सरकारी ह्याच्यामध्ये आहेत त्यांच्या बायकांना माहीतच असेल की क्वार्टर्समध्ये एकाचं बघून एक चालू, एकाने विणकाम आणलं की सगळे विणकामच करत बसायचं. एकानं काही ड्रॉइंगचं वगैरे काही काढलं म्हणजे ग्लास पेंटिंग काही, ते सगळे पूर्ण क्वार्टर्समध्ये सगळे पेंटिंगच करत बसायचे. म्हणजे एकाने काही आणले ना तर सगळेच करायचे पूर्ण. ते मायक्रमच्या धाग्याचं वगैरे तुम्हाला माहीतच असेल, मायक्रमच्या धाग्याचे वगैरे तोरण बनवतात, लटकनचे वगैरे, घरात शोपीस वगैरे त्याचे बनवतात. तर तशा पद्धतीचं ते सुद्धा मी खूप बनवलं होतं, पण आता ते दाखवण्यासाठी नाही आहे माझ्याकडे. हे पाहिजे दुसरे तोरण, हे डॉलचे खाली असे छान सुंदर अशा डॉल, तुम्हाला तर दिसतात का नाही काय माहिती, अशा सुंदर डॉल आहेत खाली आणि फुलं आहेत वरती. मस्त आहे हे पण तोरण. बऱ्याच वेळा यूज केले मी आता या 15-16 वर्षात, भरपूर वेळा यूज केले. पण मी कसं करते, हे वापरल्यानंतर स्वच्छ म्हणजे धुताना वगैरे मशीनला वगैरे वॉश करत नाही, मी हातानेच धुवून टाकते. आणि नाजूक धुवावं लागतं, उले नाही त्याच्यामुळे नाजूक धुवावं लागतं आणि वापरायचं पण नाजूक असतं. अजून हे एक आहे, हे पहा, हे तोरण आहे. अशी भरपूर तोरण विणले होते मी. त्याच्यातले निम्मे अर्धे तरी गावी दिलेत, गावच्या म्हणजे माहेरी सासरी दोन्हीकडे दिले होते मी, दोन्हीकडे यूज केलेत, भरपूर दिलेत. मी जर गावी वगैरे गेले की तेव्हा पण तुम्हाला दाखवेन, मी तिथं पण दिलेले आहे तोरण. त्या अशा प्रकारचे एक आहे रुमाल्स वगैरे ताटावर झटण्यासाठी. खूप आवड होती म्हणजे विणायची, शिवणकामची, सगळी आवड मी पूर्ण करून घेतली. आणि तेव्हा काही वेळ मिळायचा, मुलं नव्हती, टाइमपास पण व्हायचा आणि काहीतरी शिकण्यासाठी पण भेटायचं, मग मी तेव्हाही विणले होते. आणि शेवटचं तुम्हाला दाखवते सरप्राईज, की ते बघितलं ना मला एकदम माझी मुलं जेव्हा लहान होती एकदम असं ते घालून, म्हणजे मी स्वेटर विणलं होतं, ते घातल्यानंतर अशी लुटू पळायचे, खूप छान वाटायचं. मी माझ्या पहिल्या डिलिव्हरीच्या म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेला ते मी विणलं होतं मुलीसाठी. आणि माझी मुलगी खूप वापरली आहे, मुलीनं पण वापरले आणि मुलानं पण वापरले. त्याचा फोटो असेल तर मी तुम्हाला इथं दाखवते. हे पाहिजे असं विणलं होतं, स्वेटर आहे. याला स्लीव्ज नाही आहे, बिना स्लीवचं स्वेटर आहे. खूप छान दिसते घातल्यानंतर. आणि याचा कलर पिंक, असा राणी पिंक आहे ना, खूप सुंदर दिसतो. माझी मुलगी तर खूप सुंदर दिसायची. निधीसाठी विणलं होतं मी. निधी अशी छान याच्यामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर दिसायची. मी तेव्हा हे सगळं काढलं ना तोरण मगाशी लावण्यासाठी, आणि सगळे बाकीचे तोरण वगैरे मला दिसले, तेव्हा मी एकदम बॅक साईडला गेले, एकदम म्हणजे जुन्या आठवणीमध्ये गेले होते मी मगाशी. कसं असतं ना मंडळी, जुनं ते सोनं बोलतात ते खरं आहे. जुन्या आठवणी ह्या सोन्यासारख्या असतात आणि त्यावेळेच्या काही आठवणी आपण अशा जपून ठेवले की आयुष्यभर आपल्याला त्या आठवणी कधी कधी आपल्याला आठवल त्यावेळेला बघता येतात. म्हणून मी अशा आठवणी जपून ठेवते. तर आज संध्याकाळी मिस्टर लवकर घरी आले होते 7 वाजता. तेव्हा मुलांसाठी त्यांनी हे खायला आणलं होतं. इथे ठाण्यामध्ये गजानन वडापाव म्हणून फेमस आहे त्यांचा. आम्ही मुलांना असं कधीतरीच देतो खायला.
तर चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.